हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश टेक ग्रेड 3 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 3 माय ब्युटिफुल फॅमिली, माझी सुंदर असं कुटुंब. चला तर मग पाहूया. न्यू वर्ड्स. काइंड हार्टेड ॲडजेक्टिव्ह म्हणून आहे इथे. काइंड हार्टेड म्हणजे काय तर दयाळू. हॅविंग सिम्पॅथेटिक नेचर म्हणजे सगळ्यांचा काय तर काय सहानुभूती असलेला स्वभाव. ग्लोरीज नाऊन आहे इथं. ग्लोरीजला म्हणलं जातं गौरव. ऑनर म्हणजे सन्मान केलेला. वंडरफुल ॲडजेक्टिव्ह आहे. अनयुज्युअली गुड. अनयुज्युअली गुड म्हणजे असामान्यपणे चांगले, म्हणजे आपल्याला माहीत नाही, म्हणजे असं वाटत नाही की हे असं व्हावं, म्हणजे इतकं सुंदर असलेलं त्याला आपण म्हणतो वंडरफुल. नेक्स्ट, स्ट्रॉंग ॲडजेक्टिव्ह. हॅविंग ग्रेट फिजिकल पॉवर. एखाद्याची काय खूप अशी स्ट्रॉंग फिजिकल पॉवर असणे त्याला म्हणलं जातं स्ट्रॉंग. अर्ली ॲडजेक्टिव्ह आहे. बिफोर द गिविंग टाईम. तर दिलेल्या वेळापूर्वी उठणे किंवा दिलेल्या वेळापूर्वी त्याला म्हणलं जातं, त्याला अर्ली म्हणलं जातं, लवकर. प्रिटी ॲडजेक्टिव्ह आहे. प्लेझिंग टू आईज म्हणजे डोळ्याला सुख देणारं. प्रिटी म्हणजे सुंदर. किन ॲडजेक्टिव्ह आहे. हॅविंग स्ट्रॉंग विश टू डू समथिंग. काहीतरी करण्याची काय असणे तीव्र इच्छा किंवा उत्सुकता असणे त्याला किन म्हणलं जातं. गेटअप वर्ब म्हणून आहे. वेकअप म्हणजे लवकर उठणे. चला तर मग नेक्स्ट पेजकडे पाहूया. डिड यू नो द वर्ड हाऊस इज डिराइव्ड फ्रॉम द ओल्ड इंग्लिश वर्ड हज विच मीन्स डेव्हलिंग. म्हणजे हाऊस हा जो वर्ड आहे तो जुन्या इंग्लिश वर्डमधून घेतलेला आहे. तर त्याचा ओल्ड इंग्लिश वर्ड काय होता तर हज, आणि त्याचा अर्थ होता डेव्हलिंग. डेव्हलिंग म्हणजे घर, जागा वगैरे. देर आर व्हेरियस टाईप ऑफ हाऊस लाईक ब्रिक हाऊस, टेंट हाऊस, अपार्टमेंट्स, कॅसल अँड बंगलोज. आणि काय तर हाऊसचे पण वेगवेगळे टाईप्स असतात, म्हणजे प्रकार असतात. तर कुठले तर ब्रिक हाऊस. ब्रिक हाऊस म्हणजे काय विटांनी बांधलेलं घर. टेंट हाऊस म्हणजे कापडी तंबू बांधलेले. परत अपार्टमेंट्स म्हणजे एकावर एक मजले असलेले बिल्डिंग्स. कॅसल्स म्हणजे किल्ले. अँड बंगलोज. बंगलोज म्हणजे 1 फ्लोअर असलेलं सेपरेट घर. अ हाऊस इज युजली मेड अप ऑफ ब्रिक्स, वूड, कॉन्क्रीट ऑर अदर कन्स्ट्रक्शन मटेरियल. हाऊस हे सहसा कशाने बनलेलं असतं तर ब्रिक्सने म्हणजे विटांनी, लाकडांनी. कॉन्क्रीट म्हणजे सिमेंट, वाळू, परत रेत, ह्या सगळ्यांचं जे मिक्सचर असतं त्याला कॉन्क्रीट म्हणलं जातं. आणि अदर कन्स्ट्रक्शन मटेरियलने घर बनलं जातं. अ हाऊस इज डिझाईन बाय ॲन आर्किटेक्ट अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट ऑफ द ओनर्स. आणि घर हे कसं डिझाईन केलं जातं तर आर्किटेक्ट बनवतो, पण कोणाच्या तर जो ओनर असतो त्याच्या रिक्वायरमेंट जशी असेल तसं तो बनवतो, त्याची डिझाईन बनवतो. चला तर मग चॅप्टरला सुरुवात करू. माय ब्युटिफुल फॅमिली, माझी सुंदर कुटुंब. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज मुरली. तो जो पोएट आहे किंवा जो त्यातलं कॅरेक्टर आहे त्याचं नाव काय आहे तर मुरली आहे. एव्हरी डे आय गेट अप अर्ली. दररोज मी लवकर उठतो. माय फॅमिली अँड आय लिव्ह इन अ प्रिटी हाऊस. मी आणि माझी फॅमिली, माझं जे कुटुंब आहे ते एका प्रिटी हाऊसमध्ये म्हणजे एका सुंदर घरात राहतो. इट इज फुल ऑफ ब्युटिफुल पीपल अँड नॉट अ सिंगल माऊस. आणि माझं घर काय खूप अशा सुंदर लोकांनी भरलेलं आहे की जिथं एकही उंदीर नाही. आय हॅव वन बिग वंडरफुल फॅमिली वेअर वी ऑल स्टे हॅपी. आणि माझं कुटुंब कसं आहे तर मोठं अद्भुत असं कुटुंब आहे की जिथं आम्ही सगळे काय राहतो, खुश राहतो. आय लिव्ह विथ माय पेरेंट्स, ग्रँडपेरेंट्स अँड ब्रदर. आणि माझ्या बरोबर कोण राहतं तर माझे पेरेंट्स म्हणजे माझे आई वडील, ग्रँडपेरेंट्स म्हणजे आजी आजोबा, अँड माय ब्रदर. वी हॅव फन नो मॅटर इट इज विंटर ऑर समर. काय तर हिवाळा असो या उन्हाळा असो आम्ही सगळे मजा करत असतो. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. माय ग्रॅनीज टेल मी स्टोरीज
ऑफ माय ग्रँडपाज ग्लोरी. माझी आजी मला काय गोष्टी सांगते माझ्या आजोबांच्या गौरवांच्या. माय मदर कीप्स द हाऊस नीट अँड क्लीन. माझी आई घर स्वच्छ आणि सुंदर ठेवते, क्लीन ठेवते. माय फादर टेक अस आउट अँड इज ऑलवेज कीन. माझे वडील आम्हाला बाहेर घेऊन जाण्यासाठी नेहमीच काय असतात, उत्सुक असतात. वी लाफ अँड स्माईल ऑल डे लाँग. आणि आम्ही नेहमी हसत आणि स्माईल करत राहतो. वी नो दॅट टुगेदर वी ऑल स्टँड स्ट्रॉंग. आणि आम्हालाही माहिती आहे की आम्ही सगळे एकत्र असलो की आम्ही सगळे कसं दिसतो, एक स्ट्रॉंग दिसतो, मजबूत दिसतो. गॉड हॅज गिवन मी ऑल दॅट आय हॅव वॉन्टेड. आणि देवाने मला सगळं दिलं आहे जे मला पाहिजे होतं. एव्हरी वन इन माय फॅमिली इज लविंग अँड काइंड हार्टेड. माझ्या कुटुंबातील सगळे लोक कसे आहेत, तर प्रेमळ आणि दयाळू आहेत. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित समजला असेल. तर काही जर डाऊट्स असतील किंवा व्हिडिओचे तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर तसं मला नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.